Welcome again to students. Today we are going to discuss about the histology of uterus, that is from the female reproductive system of human. The uterus is a hollow pear-shaped thick-walled segment of the tubular female reproductive tract, and this lies between the vagina and the fallopian tubes. It can be divided or differentiated into three parts, that is, first one is the fundus, second corpus, and third one is the cervix. The fundus is the upper part of uterus situated between the two fallopian tubes, that is, these are two fallopian tubes which comes from each ovary, that is right and left ovary. The corpus is the body of uterus, which is the region between fundus and cervix. The cervix or neck is the lowest portion that opens into the vagina below. म्हणजे युटरस कसा आहे दिसायला, दॅट इज दी पियर शेप आणि लोकेशन कुठं आहे, इथं खाली वजायना आहे आणि वरती काय फॅलोपियन ट्यूब्स आहेत. ह्याच्या मधला भाग म्हणजे हा युटरस. ह्याची परत तीन भाग केलेले आहेत, एक फंडस, दुसरा कॉर्पस आणि तिसरं सर्विक्स. फंडसचं लोकेशन कुठं आहे, ही जी दोन फॅलोपियन ट्यूब्स आहेत ह्या दोन्हीच्या मध्ये काय फंडस आहे आणि कॉर्पस, फंडस आणि सर्विक्स ह्याच्या मधला एरिया म्हणजे हा कॉर्पस आणि सर्विक्स हे कॉर्पस आणि वजायना ह्याच्यामधलं आणि ही सर्विक्स कुठं ओपन होणार आहे, दॅट इज इन दी वजायना. इफ वी स्टडी हिस्टॉलॉजी ऑफ युटेरस we can differentiate the three layers. तर हिस्टॉलॉजिकल याच्यामध्ये काय आहेत, थ्री लेयर्स आहेत. आउटर वन इज कॉल्ड ॲज पेरीमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम अँड इनर वन इज दी एंडोमेट्रियम. अशी तीन लेयर्स आहेत. सो फर्स्ट वी सी अबाउट दी पेरीमेट्रियम. यू सी दी टीएस ऑफ युटरस, हा बाहेरचा जो लेयर आहे हे पेरीमेट्रियम आणि मधलं जी आहे मायोमेट्रियम आणि आतलं जी आहे एंडोमेट्रियम. द पेरीमेट्रियम इज दी आउटर सिरस कोट, म्हणजे ह्याच्या बाहेरच्या बाजूला काय एक कवरिंग आहे, त्याला म्हणायचं सिरोसा. कोट ऑफ पेरिटोनियम दॅट इज मीन्ट फॉर द प्रोटेक्शन, हे प्रोटेक्शन करते. द पेरिटोनियम पासिंग लॅटरली फ्रॉम द युटेरस एक्सटेंड्स टू द साइड वॉल ऑफ द पेल्विस फॉर्मिंग डबल वॉल्ड ब्रॉड लिगामेंट. ही पेरिटोनियम कशापासून तयार झालेला आहे, देर इज अ आउटर लॉन्जिट्युडिनल मसल लेयर. Then second one is the myometrium. This is the middle muscular layer of uterus, by the contraction of which baby is expelled out during parturition. म्हणजे ज्या वेळेला बेबीला बर्थ द्यायचं आहे त्यावेळेला ही जी मायोमेट्रियममध्ये असलेली जी मसल्स आहेत ती काय करते, कॉन्ट्रॅक्ट होते and the baby is expelled out. It consists of bundles of muscles. आता ह्या प्रोसेसला काय लागणार आहे, मसल्स लागणार आहे, दॅट इज कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. काय काय आहे त्याच्यामध्ये, स्मूथ मसल्स आहेत अलॉंग विथ कनेक्टिव्ह टिश्यूज, देन न्यूमरस ब्लड वेसल्स, म्हणजे त्याला एनर्जी सप्लाय करण्यासाठी ब्लड वेसल्स आहेत. देन नर्व्स
and lymphatics. The voluntary muscles are in bundles. आता ही voluntary muscles कशी आहेत, बंडल्समध्ये आहेत, and are covered by connective tissue covering. त्याच्या बाहेरच्या बाजूला काय, कनेक्टिव्ह टिश्यूचं कवरिंग आहे. The muscle fibers run in various directions. आता ही जी मसल्स फायबर्स आहेत ही वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये अरेंज झालेले आहेत. 3 layers are distinguished. That is, histologically, the myometrium can be differentiated into 3 layers. That is, the outer layer consists of only longitudinal muscle fiber bundles. जी ही बाहेरच्या बाजूला जी आहे ही फक्त longitudinal muscle bundles आहेत. And second one is that is middle layer. There is a mixture of bundles running in various directions. ह्या मिक्सचर आहे म्हणजे कसं आहे, सर्क्युलर आहेत आणि ऑब्लिक मसल्स आहेत. नाउ दी थर्ड वन इज दी इनर लेयर. It also consists some bundles of longitudinal and other circular muscles. The hormone oxytocin secreted by pituitary controls the movement of muscles. आता ही सगळं मसल्स म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन कोण कंट्रोल करते, देन डिपेंड्स ऑन दी हार्मोन विच इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिटोसिन. ही ऑक्सिटोसिन हार्मोन कुठून रिलीज होते, दॅट इज फ्रॉम दी पिट्युटरी. Now third layer, that is the endometrium. It is the innermost layer of uterus. सगळ्यात आतल्या बाजूचं लेयर आहे, which is thick and occupies almost all the portion of lumen. ही सगळ्यात जास्त असल्यामुळं आतल्या बाजूचं जे ल्युमेन आहे हेच कवर केलेलं आहे. This is the layer which undergoes cyclic changes in structure and secretory activities in response to the female sex cycle. Female sex cycle म्हणजे कुठलं, menstrual cycle, आपण त्याला MC म्हणतोय. That undergoes, that is monthly or sex cycle. आता ह्याच्या वेळेला जी सगळ्यात चेंजेस होणारा लेयर आहे तो हा एंडोमेट्रियम आहे. दी मेजर चेंजेस आर दी रेट्रोग्रेसिव्ह लीडिंग टू टिश्यू नेक्रोसिस अँड हेमरेज अँड दी प्रोसेस इज कॉल्ड मेन्स्ट्रुएशन. आतली जी सेल्स आहेत ती डिस्ट्रॉय होते आणि जी ब्लड वेसल्स आहेत त्या ब्लड वेसलचं हेमरेज होते, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी मेन्स्ट्रुएशन. ह्याच सायकलला मेन्स्ट्रुएशन असं म्हणायचं. सच अ चेंजिंग लेयर ऑफ म्युकोसा इज कॉल्ड एंडोमेट्रियम फंक्शनेल्स. म्हणजे ह्या लेयरला काय म्हणायचं, एंडोमेट्रियम फंक्शनेल्स. द रिजन ऑफ एंडोमेट्रियम दॅट रिमेन्स अनचेंज्ड इवन ड्युरिंग डिस्ट्रक्टिव्ह पिरियड ऑफ सेक्स सायकल इज कॉल्ड एंडोमेट्रियम बेसॅलिस. म्हणजे ह्या एंडोमेट्रियममध्ये 2 लेयर आहेत. एक लेयर काय होती, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला डिस्ट्रॉय होते आणि ब्लिडिंग होते, त्याला काय म्हणायचं, एंडोमेट्रियम फंक्शनेल्स. फंक्शनेल्स म्हणजे कार्यरत असणार आहे. आणि दुसरा जो लेयर आहे एंडोमेट्रियम बेसॅलिस, म्हणजे ह्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये.
Now first we will see the endometrium functionalis. This is the layer of म्हणजे मेन्स्ट्रुएशन फेजमध्ये किंवा एम सीच्या वेळेला ही जी सेल्स आहेत ही सगळी शेड आउट होते, म्हणजे नाहीसे होते, डिस्ट्रॉय होते आणि नवीन लेयर तयार होते. हिस्टॉलॉजिकली इट इज कॅरेक्टराइज्ड टू कंटेन म्युकोसल इपिथिलियम अँड अंडरलाइंग सबम्युकोसा. म्हणजे म्युकोसा आणि सबम्युकोसा अशी लेयर आहेत. म्युकोसल epithelium consists of a simple columnar epithelial cells that are ciliated at some regions. The endometrial uterine glands are also developed by invagination of this epithelium into the stroma. The endometrial stromal has large spiral arteries and veins and submucosal uterine glands. म्हणजे एंडोमेट्रियममध्ये दोन लेयर आहेत, एक म्युकोसा बाहेरच्या बाजूचं आणि आतल्या बाजूचं सब म्युकोसा. सो दिस म्युकोसा कशापासून तयार झालेला आहे? कोलमनार सेल्स. काही ठिकाणी सिलेरी पॅचेस आहेत आणि सब म्युकोसा युटेराईन ग्लँड तयार झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय आहेत? काही युटेराईन ट्युब्युलर ग्लँड्स आहेत, काही स्पायरल फेन्स आहेत, फेन आणि आर्टरीज म्हणजे सप्लाय करणारे आणि इथून घेऊन जाणारे. नाव दी एंडोमेट्रियम बेसालिस. दिस इज दी region of uterus that remains unchanged even during the destructive phase of cycle. म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या वेळेला ह्या लेअरमध्ये काही चेंजेस होत नाहीत, हे हाय असंच असते. इट मेनली कन्सिस्ट ऑफ सबम्युकोसल युट्राइन ग्लँड्स अँड लूज कनेक्टिव्ह टिश्यू. कशापासून तयार झालेला आहे? सबम्युकोसल युट्राइन ग्लँड्स आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू. The histological structure of uterus is modified to suit the following role. ही कशासाठी तयार झालेलं आहे? ह्याची काही रोल आहेत. काय आहेत? फर्स्ट वन इज दी टू रिसीव दी फर्टिलाइज्ड ओहम अँड टू रिटेन दी डेव्हलपिंग फिटस नरिशिंग इट थ्रूआउट दी जेस्टेशन पिरियड. आता ह्याचं काम काय आहे? दॅट इज ड्युरिंग दी or after fertilization to receive the fertilized ovum. Fertilized ovum receive करते and it nourishes म्हणजे लागणारं फिटसला लागणारं जी न्यूट्रिशन आहे ही थ्रूआउट जेस्टेशन पिरियडमध्ये सप्लाय करते. अँड सेकंड वन इज टू एक्सपेल द फिटस ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ इट्स मस्क्युलर वॉल्स. आता ह्याच्यामध्ये जी मसल्स आहेत दॅट इज ड्युरिंग दी डिलिव्हरी ही काय करते? ह्याच्यातली जी मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं डिलिव्हरी होत असते. अँड थर्ड वन इज दी टू प्ले अ पार्ट इन दी फिनॉमिनॉन ऑफ मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशनच्या वेळेलाही काही इम्पॉर्टंट रोल करत असते. So that is all about the uterus.